वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. संध्या छाया भिवविती हृदया अशी एक काव्यपंक्ती आहे. आयुष्याच्या संध्याकाळी निवृत्तीनंतरची दुसरी इनिंग खेळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना नोकरीत असताना शक्य झाले नाही ते निवृत्तीनंतर साध्य करण्यासाठी भ्रमंती हा एकमेव प्रसन्न पर्याय आहे. साठवण्यापेक्षा आनंदी क्षण आठवण्यातच जीवनाची इतिश्री आहे असं आता ज्येष्ठांना वाटू लागलं आहे. यासाठी अनेकांनी यात्रा कंपन्यांचा मार्ग अनुसरलेला असून ट्रॅव्हल्स कंपन्यांमध्ये हवाई मार्ग, जलमार्ग आणि वायुमार्गासाठी सर्वाधिक बुकिंग हे ज्येष्ठ नागरिकांचे असल्याचे मत टूर ऑर्गनायझर संदीप शिंदे यांनी दिली. बुकिंगमध्ये ज्येष्ठ नागरिक चहा, नाश्ता, जेवणासह 3 स्टार हॉटेलचे बुकिंग करण्यात आघाडीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांनी आसाम, सिक्कीम, दार्जिलिंग, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, नैनिताल, कुलू मनाली, उटी आदी थंड हवेच्या ठिकाणांना अधिक पसंती दिल्याचे दिसले. मुलं मोठी झाल्यानंतर आणि त्यांना जीवनात स्थिरता आल्यानंतर स्वतःसाठी जगणं अधिक आनंददायी करता यावे म्हणूनच भ्रमंती हा पर्याय निवडल्याचे ज्येष्ठ नागरिक दिनकर शिंत्रे यांनी सांगितले. एकूणच या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे अनुभवण्यासाठी आणि भरभरून आयुष्य जगण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची पावले मोह, माया, आशा या पलीकडे पडत आहेत हे खूपच आशादायी चित्र आहे असे राही टूर्सचे संदीप शिंदे यांनी सांगितले. दुसऱ्यांसाठी जगता जगता स्वतःसाठीच जगायचं राहून गेलं अशी पश्चातापाची वेळ येण्यापेक्षा 60तच संकल्प सोडून 75पर्यंत संपूर्ण भारत देश आणि 10 परदेशी ठिकाणं आपल्या सहचारणीसह पाहण्याचा मनोदय असल्याचे मत सदानंद पाटोळे या ज्येष्ठांनी व्यक्त केले. एकूणच विविध यात्रा कंपन्यांचे यावेळचे बुकिंग पाहता कुणी अध्यात्मासाठी देवदर्शन तर कुणी स्वानंदासाठी निसर्गावर स्वार होताना त्यांचा उत्साह पाहता म्हातारा न इतुका अवघे पाऊनशे वैमान ही उक्ती तंतोतंत सार्थ ठरत आहे. मित्रांच्या आणि सहचारणीच्या सहवासात ज्येष्ठांच्या पर्यटनास आजचे दिन आल्याचे सार्वत्रिक आनंददायी चित्र पाहावयास मिळत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.